वसमतमधील प्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर आपले परखड मत व्यक्त केले. राजकारणात येत चाललेली व्यावसायिकता आणि मूल्यांची होणारी घसरण यावर त्यांनी भाष्य केलं असून सुसंस्कृत राजकारणाची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. स्वर्गीय अटलजीचं तत्व जे होतं तेच तत्व घडून माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेब वागतायत. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा स्वर्गीय अटलजींनी जे सांगितलं होतं की राजधर्म पाळला पाहिजे, आपण राजधर्म म्हणजे की आपण जरी खुर्चीवर बसलो तरी आपला एक धर्म असतो की बाबा जनतेसाठी काम करायचे. तेच तत्व घेऊन माननीय मोदी साहेब, बघा तुम्ही मोदी साहेबांनी एकदा सांगितलं होतं की बाबा आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे की तुम्ही विचार करा, तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळते. म्हणजे थिंक इट, राईट इट, लिहून ठेवा. थिंक इट, राईट इट अँड गेट इट. हे एक तत्व आहे आपल्याला यशस्वी होण्यासाठी आयुष्यात. आणि दुसरं एक तत्व आहे की जर तुमच्याकडे काही नसेल, तुम्हाला जर देशाची सेवा करायची असेल तो निकल पडो. जब तुम्हारे अंदर जनसेवा का देने की भावना है तो तुम निकल पड़ो कि ये मत देखो कि तुम कहां से आए हो, तुम कितने गरीब हो या श्रीमंत हो, तुम्हारे पिताजी राजकारण में है या नहीं, ये कुछ मायने नहीं रखता. तुम सिर्फ निकल पड़ो जन सेवा के लिए. जन सेवा करने के लिए तुम अगर निकल पड़ेगे, समाज सेवा करने के लिए, तो तुमको समाज नक्कीच तुम्हाला यशस्वी करेल आणि तुम्हाला ह्या देशामध्ये यश मिळेल, हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. हा दुसरा मार्ग आहे यशस्वी होण्याचा. समाजसेवा करणे हा दुसरा मार्ग माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलेला आणि ती पण प्रेरणा माननीय आपल्या स्वर्गीय अटलजी कडून त्यांनी घेतलेली आहे असं मला वाटतं. नाही, त्यांच्याबद्दल मला असं म्हणता येणार नाही, परंतु माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा एक तत्व आहे की जनसेवेच्या माध्यमातून राजकारण करायचं. तुम्ही बघितलं असेल की आताचे सर्व मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याच्यामध्ये काय फरक आहे. तर त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की बाबा सगळ्यांचे घर बदले मुंबईत आहेत, हे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत त्यांचा फ्लॅट सुद्धा मुंबईमध्ये नाही. म्हणजे संपत्ती जर बघितली तर आज मुख्यमंत्री पदावर त्यांनी पहिले 5 वर्ष राहिलेत, परंतु त्यांनी भाषणात सांगितलं की त्यांचं घर किंवा फ्लॅट मुंबईमध्ये नाहीये. म्हणजे त्यांचे तत्व हे आहे की बाबा फक्त राज्य जे करायचे जनतेसाठीच करायचं आहे. आता तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत ते मला उत्तर आज देता येणार नाही, कारण तो मुद्दा वेगळा आहे. तेच सांगतोय की बाबा यांचे जे तत्व आहे ते जनसेवेचेच आहे आणि त्यांनी कुठले कार्य असू द्या आणि स्वर्गीय अटलजींनी जे स्वप्न बघितले ते त्यांनी पूर्ण केले आहेत. राम मंदिर असो, राम मंदिरांचं श्रीराम मंदिर त्या ठिकाणी बांधणं हे फार मुश्किल काम होतं सगळ्या जनतेला धरून. हे बघा, राम मंदिर बांधण्यासाठी सर्व जनतेचे मत त्यांनी एकत्र केलेली आहेत. जे स्वप्न आपण अटलजींनी बघितलं होतं, अडवाणींनी जे बघितलं ते प्रत्यक्षात उतरवलेले आहेत. जनतेला असं वाटत होतं की हे शक्य नाही हो, पण ते करून दाखवलं. दुसरं आहे काश्मीरचा मुद्दा. 370 कलम जेव्हा कॅन्सल करण्यात आलेला आहे त्यावेळेला लोकांना वाटलं की हे शक्यच नाही, कितीतरी दंगा होत, परंतु तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे देशासाठी काम आहे. हे राजकारण बीजेपीचं किंवा आमच्या पक्षाचं राजकारण हे राष्ट्रकारण आहे, देशासाठी आहे. दुसरा महत्वाचा आहे की आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे काम करायलेले आहेत की कुठले काम असू द्या की ते एका मिनिटामध्ये त्याचा निर्णय घेतात. निर्णय क्षमता किती आहे, असं रेंगाळत बसत नाही. आता हायवे समृद्धी मार्ग असो, किती हायवे चाललेले आहेत. आपला नागपूर मुंबई तर झाला, नागपूर गोवा व्हायलाय, शक्तीपीठ महामार्ग. परत आता सुरत ते चेन्नई हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून चालू. एवढे मार्ग झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी वाढते. याच्यामध्ये उद्देश काय आहे की वसमत हे कनेक्टेड टू बॉम्बे, वसमत कनेक्टेड टू दिल्ली. मग दिल्लीमध्ये राहणं आणि वसमतीमध्ये राहणं हे सारखंच होऊन जातं, कारण इथल्या मालाला जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. दळणवळणाची एकदा सोय झाली तर आपण मुंबई बरोबर कॉम्पीट करू शकतो. ही जे स्वप्न आहे, मेट्रोचं उदाहरण घ्या तुम्ही. आपल्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये मेट्रोला किती विरोध झाला होता, परंतु त्यांनी ताबडतोब मेट्रोची मंजुरी दिलेली आहे.
अटलजीचा एक सेतू मार्ग आहे मुंबईमध्ये, त्याच्यामुळे तो ट्रॅफिकचा वेळ वाचलेला आहे. म्हणजे असे कितीतरी मुद्दे. दुसरा एक मुद्दा सांगतो, जनसामान्याचे आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात. शेतकऱ्याचं नुकसान भरपाई माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट खात्यामध्ये टाकलेली आहे. कर्जमाफीचा मुद्दा पण आमच्याकडे आहे, तो 30 जून पर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार आहे. त्याच्यातले जे टेक्निकल मुद्दे आहेत ते आम्ही सॉर्ट आउट करू. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे शेतकरीचं कर्ज नक्कीच माफ होणार. असे मुद्दे घेऊन जनतेचे कुठल्याही म्हणजे तळागाळापासून ते वरपर्यंत सगळ्यांचे मुद्दे, पूर्ण काम कसं होईल असं नाही की करतो बघतो पाहतो करून पाहतो सांगून पाहतो असं नाही, डायरेक्ट ऍक्शन घेणार आहे. त्याच्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेब हे जनमानसाचं काम कसं लवकर होईल याच ध्येयातून राजकारण करीत असतात असं मला वाटतं. आणि त्यांना स्वर्गीय अटलजीची प्रेरणा आहे असं मला वाटतं. आम्हाला सुद्धा स्वर्गीय अटलजीचं या स्मृती दिनानंतर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते आणि काम करण्याची शक्ती मिळते. आताचे पंतप्रधान मोदी साहेब हे आहेत, तुम्ही लहानपणापासून बघा, जर समजा आपल्याला कोणी काही म्हटलं तर जेव्हा आपल्याला जग कधी कळतं बाहेर फिरायला गेल्यावर, तर हे साधा मुद्दा आहे. आपल्याला सुद्धा घर सोडल्यानंतरच कळतं की ही दुनियादारी कशी आहे. अशी हे एकमेव पंतप्रधान आहे की त्यांनी जास्तीत जास्त राष्ट्रांना भेट दिली. राष्ट्राला भेट दिल्यानंतर तिकडचे मुद्दे, तिकडचा प्रगतीचा वेग कसा आहे, आपला कसा आहे, त्याचबरोबर आपल्यापेक्षा कमी जे राष्ट्र आहेत मागासलेले आहेत तिथेही भेट देतात. त्याच्यातून आपल्याला अभ्यास होतो आणि काही गोष्टी शिकायला मिळतात. नुसतं मजा म्हणून ती जात नाहीये, मजा म्हणून नाही जात की तिथे गेल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम किंवा आपले प्रॉब्लेम याच्याशी संवाद साधायचा. आपल्याला त्यांना काय देता येते, त्यांच्याकडून आपल्याला काय घेता येते, की सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथं बघा. मग सगळे आपण जर जगामध्ये राहत असो तर जगाची कल्पना स्वर्गीय अटलजींनी सांगितलं होतं 1977 मध्ये की जग पूर्ण एकच आहे. त्याच्यामुळे मजा करण्यासाठी फिरत नाही की सुखदुःखामध्ये त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा तिथे जी प्रगती कशी केलेली आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला इथं बसून कळणार नाही. म्हणून अभ्यासासाठी ते फिरतात, पर्यटन करतात असं मला वाटतं. बरोबर आहे, पण आमचा मुद्दा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा समृद्धी महामार्गाला विरोध झाला होता नागपूर आणि मुंबईला, असाच विरोध झाला होता, त्याच्यातून मार्ग काढला होता की बाबा जिथे जिथे लोकांचा विरोध आहे किंवा ज्यांचं नुकसान होत आहे त्यांना आम्ही नुकसान भरपाई देणार. त्याचे पैसे जे आहेत त्या जमिनीचे म्हणजे शासकीय रेटपेक्षा जास्त 4 पट 5 पट देण्याचं चाललेलं आहे. परंतु ज्या ठिकाणी जास्तच विरोध आहे त्यावेळेस आता तुम्ही बघितलं तर कोल्हापूरमध्ये काही जणांचा विरोध झाला तर तो मार्ग आपण थोडासा बदलला. त्याच्यामुळे जास्त ते लोकांचा विरोध, समाजाचा, शेतकऱ्यांचा विरोध करून हा महामार्ग होणार नाहीये. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही. परंतु जर महामार्ग झाला तर शेतकऱ्याचा फायदा याच्यासाठी आहे की दळणवळणाची व्यवस्था जर झाली तर आपल्याला फायदा होतो. ठीक आहे, काही जणांचं नुकसान होणार नाही, परंतु ती नुकसान भरपाई त्याला द्यावं लागेल आपल्याला. आणि जर समजा असं वाटलं की बाबा ती शेती किमतीची आहे तर थोडस साईडने जातो का त्याचाही विचार आपण करत आहोत. पण लोकांना विश्वास घेतल्याशिवाय शक्तीपीठ मार्ग होणार नाही हे मी आपल्याला सांगतो. पण लोकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्याचा माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वप्न आहे. एक शेवटचा प्रश्न तर एकदम चुकीचं आहे की लाडकी बहीण योजना ही मतदान मिळवण्यासाठी नाहीये. विधानसभेला सुद्धा लोकांना तसंच वाटलं होतं की बाबा नेता निवडणुका झाली की बंद करणार योजना. बंद झाली का? विधानसभा निवडणूक होऊन 1 वर्ष झालेलं आहे. ही योजनेचं मुख्य उद्देश सांगतो तुम्हाला की ह्या योजनेमुळे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये नाव झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की महिला सक्षमीकरण ह्या योजनेमुळे, लाडकी बहिणी योजनेमुळे खूप झालेलं आहे. त्याचं कारण सांगतो. आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये महिलेला कोणताही पती श्रीमंत असो का गरीब असो, जर तिने आपल्या महिलेने किंवा पत्नीने पैसे मागितले तर तो सहजासहजी पैसे देत नाही. तो पुरुष म्हणतो की तुला कशाला पैसे पाहिजे, कारभार तर मी करायला. मग त्या सहजासहजी पैसे देतो तो, पण सहजासहजी देत नाही. पण आता कसं झालेलं आहे, 1,500 रुपये हे हक्काचे महिलेचे झाले, त्यांच्या खात्यावर पैसे चाललेले. ठीक आहे, त्यांच्या कुटुंबासाठी चालेल, पण महिलाला एक स्वातंत्र्य किंवा ते आर्थिक समृद्धी मिळालेली की माझ्या खात्यावर 1,500 रुपये येतात. ही अपुरीच आहे मदत.
आम्ही तो परत वाढवण्याचाही विचार आहे, 2100 करण्याचाही विचार आहे. परंतु त्यामुळे महिलेला जे वाटतंय की बाबा माझ्या खात्यावर पैसे पडतायत, हे स्वातंत्र्य, आर्थिक त्याला समृद्धी मिळालेली आहे, म्हणून महिला सक्षम झालेल्या आहे. महिलेला आता आपल्या प्रवाहामध्ये वागायला खूप चांगलं वाटतं की बाबा मला सरकारने लाडकी बहीण योजनेमार्फत मला सरकार काहीतरी मदत देते. ही डायरेक्ट मदत आहे. दुसऱ्या योजनेमध्ये इनडायरेक्ट मिळते, ही डायरेक्ट मदत आहे. म्हणून हे निवडणुकीपुरती नाही, हे महिलेला सक्षम करण्यासाठी. याच्यापेक्षा दुसरी योजना चांगली नाही. महाराष्ट्रामध्ये जसं नगरपालिकेला आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त नगराध्यक्ष, सगळ्यात जास्त नगरपालिका आलेल्या आहेत, तीच पुनरावृत्ती महानगरपालिकेत होईल असं मला वाटतं. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.